TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. थँक्यू विनोद पाटील, अतिशय चांगला सामना बघितला आपण. मागचा सामना आणि पहिला चेंडू सामना अनुभवला आमच्या या लाडक्या प्रेक्षकांनी या मैदानावरती. चेंडू अतिशय चांगले देणे बघा, आर्थिक नियोजन त्यांच्याकडे दिले, मात्र चांगलं काम केलंय. त्यामध्ये चेंडू बराच वेळ आहे. 2 षटकाच्या चेंडूच्या मागे चेंडू थांबेल का? मात्र नाहीये. चेंडूने सीमारेषा गाठली आहे. क्या बात है, क्या बात है. हा चेंडू यावेळेस करतोय चेंडूला मात्र एक धावावी या चेंडूवरती. विवेक श्रेष्ठ संगम क्षेत्ररक्षण करतोय. नाणेपैकी जिंकल्या जातात. शाळापूरचा चेंडू पूल करतोय चेंडूला. चेंडू मात्र दिग्गज विकेटला. फ्लॅट षटकार करतोय यावेळेस साक्षी 11 संघ. एक चौकार एक षटकार दाखवलाय, पण एकदा वरती चेंडू मात्र चेंडूला खेळून काढलाय. एकच धाव मिळवला या चेंडूवरती. थ्रोपैकी पहिला षटक करतोय. डिलिव्हरी गेला चेंडू षटकाच्या चेंडूच्या खाली आणि मात्र एकच धाव अंकित करतोय. षटक क्रमांक संजय नगर यांकडून मिस्टर अजय गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू मोठा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, मात्र चेंडूला अडवलंय. तोपर्यंत चेंडू फेकी होत आहे तोपर्यंत 2 थोडा विचार करा. आपल्याला 2 धावांची पेनल्टी लागली होती. जर 2 धावांची पेनल्टी सामना मात्र गमावला. चेंडू क्लीन बॉल बघू शकता. यास लाखोचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय, मात्र चेंडूला मिड ऑनला खेळून काढताय. क्षेत्राच्या चेंडू वरती येत आहे तोपर्यंत 21 धावा लावल्या धापडकावरती. पुन्हा डिलिव्हरी टप्प्याचा चेंडूला मात्र कोणत्या क्षेत्राचे चेंडू सीमा पलीकडे पाहिलेला. यावेळेस साक्षी 11 संघाने बघा जोरदार प्रहार करायचा होता, मात्र हलक्या हाताने पुश केलं जाते चेंडूला. एकच धाव ऑन दी स्टंप. खराब पण आहे म्हणजे शुभ पण आहे आणि अशुभ पण आहे. या स्लिप बॉल अतिशय चांगला चेंडू होता. 5वा चेंडू खेळाडू कवी शेंडे या साक्षीवरती चेंडू चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये राऊंड विकेट यानं पसंत केलाय. या पुढे सुरक्षित चेंडू पावता क्षेत्राच्या दारी घेण्याचा प्रयत्न होता, मात्र देऊ शकलं नाही. अस्तित्वाची लढाई. फुल लाईन डिलिव्हरी मात्र शरद करता आलं नाही. शॉर्ट्स खेळलेला चेंडूला खेळून काढलाय. फक्त सिंगल धाव घेतलं जात आहे धारण सीसी संघ. हलक्या हाताने विवेक श्रेष्ठ 11 आमचे हरीश निर्गुंडा यांची 2 मुलं आपण बघू शकता मंचावरती. अतिशय चांगलं त्यांचं अद्भार. यावेळेस पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप करण्याची संधी मिळाली आहे. पुन्हा एक खराब चेंडू फेकी करायची होती, मात्र या 2 धावा एक्स्ट्रा आणि हा पुन्हा खराब चेंडू. 3 खराब चेंडू लगातार. गोलंदाज बदलला जातो. यावेळेस संभाजी गोलंदाजी मार्कवरती. फुल डिलिव्हरी करतो. समाचार घेतोय. गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्राच्या मात्र चेंडूवरती चेंडूने चकमा दिलाय आणि पाहता पाहता मात्र गोलंदाजी बदलली आहे आणि पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार. लाखोडमध्ये चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस गोलंदाजी चांगली गोलंदाजी कट केलाय डोक्याला. पुन्हा एक चौकार मिळेल का? दमदार गोलंदाजी. अतिशय चांगला सुरेख फटका. चेंडू चांगली फलंदाजी बघतो आपण. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलं नाहीये. त्याच्या अगोदरच लोटांगण घातलंय, मात्र 2 धावा पुन्हा एकदा आल्या. बघा वारंवारती खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दाखवलाय की 12-14 खेळाडू असताना सुद्धा ती यावेळेस बाहेर बसल्यात. फुल लाईन डिलिव्हरी मात्र चेंडूला पुन्हा एकदा अडवलंय. असं वाटलं होतं चेंडूवरती चौकार मिळेल, मात्र चेंडू वाढवण्याचा प्रयत्न केलाय. बॅक टू बॉलर म्हणजे सरळ रेषेत केल्याचं होतं. पुन्हा एकदा मिडा
ऑफला चेंडू मात्र एकच धाव आली या चेंडू राऊंड विकेट मारा करताय सुरेख चेंडू फलंदाजांना रोकावं लागेल या षटकामध्ये मात्र या विनोदच्या लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंच योगेश हरीश निरगुडे यांचा संघ पुन्हा एकदा चेंडू किती चांगली गोलंदाजी कवी शेंडे यांची पुन्हा एकदा चांगला चेंडू मात्र चकावला यष्टीरक्षक आणि मात्र चांगला यष्टीरक्षण दाखवलाय महेंद्रसिंग धोनी स्टाईल अवलंबले आणि त्याच्या स्वरूपामध्ये चांगला चेंडू होता टॅप केले जाते चेंडूला मिड विकेटला क्षेत्ररक्षक दुरून आलाय चेंडूला उचललाय थ्रोपैकी मात्र अचूक नाहीये काय केलं या ठिकाणी कळत नाहीये आणि नेमकं काय करायचं यावेळेस फलंदाज तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद एक धाव शॉट आहे म्हणजे एकच धाव या योगेश संघासमोर हा चेंडू हुक केला चेंडू चाललाय डी बॅकवर्ड सीमा रेषेकडे पंचांचा इशारा 4 धावा काय लावायची बॅटिंग लावायची का फिल्डिंग लावायची हा चेंडू अतिशय चांगला चेंडू बघा फ्रॉम धारोड वांगणी परिसरातला हा जबरदस्त खेळाडू यावेळेच्या मैदानावरती आपण पाहतोय हा चेंडू लॉक केलाय पॉवर प्लेचा योग्य वापर चेंडू येतोय सीमा पलीकडे चौका 40 धावांची अजूनही गरज आहे अरे चेंडू जागा बनून खेळताय चेंडू जातोय शॉर्ट फायनलच्या वरून सीमा पलीकडे APL चौका संघाची पुन्हा एकदा खराब चेंडू पुन्हा एकदा तोच रिझल्ट सेम निकाल चेंडू जातोय सीमा पलीकडे वाईटचा इशारा ना 1+4 आपण पाहिलं तर 6 खेळाडू अनुपस्थित आहेत गैरहजर आहेत मात्र त्यांच्यावर निश्चितच कमिटी कारवाई करेल अशा प्रकारचं जर कोणी आचरण करेल अनुपस्थित राहील लावण्यात येईल कारण कमिटीचे सर्व खेळाडू यावेळेस मैदानात हा चेंडू गॅप मधून वरून गेला चेंडू टॅप केला लेट कट चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा रेषे बाहेर चौका धावसंख्या धावफल करतो आपण 21 धावा हा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावची संधी होती मात्र चेंडू हातात दिसला संघ हरीश आराम करतोय हा चेंडू लॉक केलाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज पहिला दगड मुंबई या परिसरामध्ये आपली छाप सोडलेली आहे सर्वांचेच परिचयाचे खेळाडू या संघामध्ये 9 खेळाडू एकाच घरातले एकाच परिवारातले शेंडे या चेंडू एज लागते रक्षकाला पीट करतो चेंडू येतोय सीमा पलीकडे चौकार साईडला फलंदाज नरेश जबरदस्त खेळी कोण विसरेल वांगणी प्रीमियर लीगच्या मैदानावर जबरदस्त खेळी दिली होती नरेशने हा चेंडू पूल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेकडे जाताना चेंडू APL चौक जयच्या बॅट मध्ये पाहिले मात्र 2 फलंदाज शेंडे बंधू त्यांच्या बॅट मधून चौकार आणि हा चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषे बाहेर जाताना गगनचुंबी आसमानी घेतलेली आहे आता मात्र एज लागते शॉर्ट फायनलला क्षेत्ररक्षक आहे तिथे फलंदाज हा चेंडू जयच्या बॅट मधून निघालेला हा बाहुबली षटकार जेव्हा खराब कामगिरी करतो तर एकतर्फी सामना पाहण्यामध्ये आवडे चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक मध्ये चेंडू पडतोय तिथे क्षेत्ररक्षक पाहू शकता आपण हा चेंडू कट करतायत मात्र फलंदाज बाद होतोय बाद झालाय मात्र या षटकात फक्त विजयापासून 4 पावलं दूर विवेक श्रेयस 11 संघ हरीश निरगुडे यांच्या चेहऱ्यावर आपण आनंद पाहू शकता यावेळेस पाहू शकता टप्पा पडत हा चेंडू यावेळेस डिब्यूट विकेटला चेंडू जातोय सीमा पलीकडे आणि हा सामना